जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. चर्चा तर होणारच. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष चर्चा तर होणारच या सत्रामध्ये मी विजय निरगुडकर आपलं स्वागत करतो. दर्शको, लोकसभा 19ची आता जवळजवळ पूर्ण तयारी झालेली आहे आणि सर्वच पक्षाकडून जी भाऊगर्दी होती आता संपत आलेली आहे. सर्वांचे उमेदवार निश्चित होत आलेले आहेत आणि आता प्रचाराकडे सुद्धा हे लोक वळतील. तत्पूर्वी आपण सम्यकमध्ये आपण नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही निवडणूक आहे या निवडणुकीवरती काँग्रेस, भाजपा आणि वंचित आघाडी या तिघांचं मत का द्यावं मतदारांनी हा एक प्रश्न करून आपण त्यांच्यापुढे जाणार आहोत. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे मराठवाडा प्रतोद संतोष पांडागळे, नंतर भाजपाचे प्रवीण साले आणि बहुजन वंचित आघाडीचे श्याम कांबळे. मला सर्वप्रथम प्रश्न काँग्रेसला विचारायचा आहे संतोष पांडागळेंना की आपण सांगा, आपण गेल्या 50 वर्षापर्यंत या नांदेडवर आपलं वर्चस्व आहे. मधला 20 वर्षाचा काळ जर सोडला तर 50 वर्षापासून आपला काळ आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की वंचित आघाडीने परत त्यांचं जे मूठ बांधलेली आहे सर्व वंचित लोकांना घेऊन, जे तो मतदार तुमच्याकडे होता आणि परत भाजपाचं जे काही लाट आहे अतिलाट, या सर्व प्रकरणामध्ये लोकांनी मतदारांनी तुम्हाला मत का द्यावं? मी सुरुवातीला मला बोलवल्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतोय. 1952ला या देशात पहिली निवडणूक झाली आणि आता ही निवडणूक 2019मध्ये होत आहे. यातला 78, 89 आणि 2004 हे 3 अपवाद वगळले तर नांदेड जिल्ह्याने नेहमीच काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांची विचारधारा आणि त्यातून विकासाचा इथे सुरू असलेला एक मोठा यज्ञ, यामुळे भरभरून असं काँग्रेसवर प्रेम केलेलं आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती करत राज्याचे नेते ज्यांनी मुख्यमंत्रीपद 2दा भूषवलेलं आहे आणि आता प्रदेशाध्यक्ष आहेत खासदार अशोकराव चव्हाण, हे या लोकांसाठी जे काही करणं शक्य आहे या जिल्ह्याच्या विकासासाठी ते सर्व केलेलं आहे. त्यामुळे इथली जनता मुळामध्ये काँग्रेससोबतच आहे आणि भविष्यातही काँग्रेससोबत राहणार आहे. विषय लाट आणि अतिलाट, मोदी लाट वगैरे हे ते तुम्ही 2-3 अतिशयोक्तीपर शब्द वापरले, त्याचं मला मुळात आश्चर्य वाटतं. मागील 4.5 पावणे 5 वर्षाच्या काळामध्ये मोदींनी जनतेला फसवलेलं आहे. जी आश्वासनं निवडणुकीच्या काळात दिली ती बाजूला गेली आणि ज्या विषय काहीच होणार नव्हता ती फक्त विषय पटलावर विषय आणून लोकांना भावनावश करणे आणि भावनेच्या लाटेवर स्वार होणे एवढा कार्यक्रम केलेला आहे. माझा पहिला प्रश्न आहे की 15 लाख रुपये सामान्य जनतेच्या खिशामध्ये बँकेत पडणार होते, ते कुठे आहेत? दरवर्षी सुरुवातीला 2000 कोटी सुरुवातीला फक्त आता मतदारांनी मत का द्यावं तेच सांगतोय. 2 कोटी रोजगार दरवर्षी उपलब्ध कोणत्या नोकऱ्या देणार, ते कुठे आहे? एक मिनिट थांबा, थोडं थांबा. मी भाजपचे पूर्ण माझं झाल्यानंतर माझं पूर्ण झालं कसं एक विषय जर काढला, मला विचारलं ना आम्हाला मतदान का द्यावं, ते हे सांगतोय मी की भाजपनं काहीच केलं नाही म्हणून मतदान द्या असं मी म्हणणार नाही. काँग्रेसनं भरपूर केलंय म्हणून मतदान द्या या विषयाचा मी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जी आश्वासनं दिले ती आश्वासनं बाजूला गेले आणि त्यानंतर राम मंदिराचा उभा केला मुद्दा, तो मुद्दा मार्केटला चालत नाही. सर्वोच्च न्यायालय तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या बाजूने निर्णय देऊ शकत नाही. हे कळल्यानंतर दुर्दैवानं जी गोरगरिबांची मुलं होती, जी शिपाई वर्गात काम करणारी ही पुलगामाच्या ह्याच्यामध्ये 42 जवानांना शहीद व्हावं लागलं, तर त्यावेळेस इथली NI काय करत होती? तुमच्या ताफ्यामध्ये 2500 लोकांचा ताफा घेऊन जेव्हा निघता तेव्हा तुम्ही सुरक्षा का पुरवली नाही? साधा कुठला मंत्री निघाला, एखादा अधिकारी जर निघाला तर त्याची सुरक्षा रस्त्यावर पाहिले जाते. मग 40 लोकांचे बळी काय गेले ही जबाबदारी कोणतरी घ्यावं लागेल ना, आणि जबाबदारी घेत नाहीत म्हणून ही लाट नाही. त्या विरोधात आहे सगळं. विषय वेगळीकडे चालला. सर, मला भाजपाचे प्रवक्ते आहेत तिथं प्रवीण सालेचं, आपण मला सांगा की तुम्ही आता भारतामध्ये जरी म्हणजे मोदींची लाट असली तरी मागच्या 14 मध्ये सुद्धा या ठिकाणी लाट मोडीत काढून काँग्रेस पक्षाचे अशोकराव चव्हाण यांनी आपला विजय प्राप्त केला. त्यासहज आपल्यासोबतचा जो बाजूचा भाग आहे हिंगोली मतदारसंघ तेथेही आणि आजही तुम्ही असं सांगत आहात की मोदीकडे पाहून आम्ही मतदान मागत आहोत आणि केवळ मोदीकडे पाहून मतदान मागत आहात, काय विकासाची कामं झालीत? आपल्याला काय वाटतं नेमकं की मतदारांना आपण काय सांगून मतं घेणार आहात? 2014 साली झालेल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात जरी भाजपचा पराभव झाला असला तरी मोदींच्या नेतृत्वात भारतामध्ये 30-35 वर्षांनंतर प्रचंड बहुमतामध्ये एक सरकार पुन्हा स्थानापन्न झालं. आणि सरकार म्हणजे काय असतं
की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक रिफॉर्म्स. राजकारण हे समाज आणि अर्थकारण बदलाचं एक प्रमुख आयुध आहे आणि त्यासाठी राजकारणात आपण सत्तेसाठी मत मागतो, मताच्या आधारावर सत्तेत येतो आणि सत्तेच्या माध्यमातून जनतेची कामं करतो. मग 4.5 वर्ष एकीकडे आणि काँग्रेसची 55 वर्ष एकीकडे. मागच्या 4.5 वर्षामध्ये समाजातला असला कुठलाही घटक नाही की ज्या घटकासाठी माननीय पंतप्रधान मोदींनी योजना तयार केली नाही आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी देखील केली नाही. माझे मित्र पंडागळे यांनी का मत मागावं तुम्ही असा प्रश्न केला असताना पुलवामाचा उल्लेख केला. निश्चित दुर्दैवी घटना आहे, पण हीच जर चर्चा आम्ही अशाच पद्धतीने वाढवायचं ठरवलं तर 2009मध्ये जो कसाब म्हणून अतिरेकी मुंबईवर हमला करून आला, 168 लोकांचे बळी घेतले, 7 अधिकारी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. त्याच्यानंतर रिटॅलिएट करणं, एखाद्या अतिरेक्याने आपल्यावर केलेल्या हमल्याचा बदला घेणं यासाठीची कूटनीती यांच्याकडे नव्हती म्हणून काही केलं नाही. दुर्दैवाने जरी पुलवामाचा हमला घडला असले तरी प्रत्यक्ष अतिरेकी हे शेजारी राष्ट्रात राहतात. प्रवीणजी आपण तिकडे येणारच आहोत, म्हणजे तो विषय येणारच आहे आपल्या चर्चेमध्ये. पण मला आता सुरुवातीला हे एवढं सांगा की मतदारांना आकर्षित करण्यासाठी तुमच्याकडे काय मुद्दे आहेत? मतदारांना आकर्षित करण्यासाठी आमच्याकडे मुद्दे असे आहेत की उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून आम्ही 6.5 कोटी BPL आणि 6 कोटी सवर्णांना आम्ही 13 कोटी लोकांना गॅस दिले. आयुष्यमान भारत योजनेमध्ये आम्ही 10 कोटी कुटुंबांना आरोग्यासाठीचं 5 लाखाचं संरक्षण देतोय. 12 कोटी शेतकऱ्यांना आम्ही प्रतिवर्ष 6,000 रुपये प्रमाणे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत. युवक असेल, महिला असेल, शेतकरी असेल, कास्तकार असेल, वृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, प्रत्येकांसाठीच्या योजना कार्यान्वित झाल्यात. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळं आहे, जलयुक्त शिवारची कामं झाली आहेत, खेड्यातली मुलं शाळेत गेली पाहिजेत म्हणून डिजिटल शाळा झाल्यात, गावातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणून आरोचं पाणी 5 रुपये दराने 30 लिटर पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे छोटे मोठे आजार त्यांचे सुधारलेले आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जी होती ती मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तयार केली. 30,000 किलोमीटरचे रस्ते महाराष्ट्रात आम्ही बांधले. 15,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग जे की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी फक्त 4,500 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होते, देशामध्ये 90,000 किलोमीटरचे महामार्ग होते. 40 लाख किलोमीटरचे रस्ते देशात आहेत, त्यापैकी 1.5 ते 2% राष्ट्रीय महामार्ग होते. पण माननीय नितीन गडकरींच्या नेतृत्वात दररोज 30 किलोमीटर या सरासरीप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये केवळ 15,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधले. 55,000 किलोमीटरचे एका राज्यात आम्ही रस्ते या 5 वर्षात तयार केले. त्यामुळे विकासाचा राष्ट्रीय महामार्ग खुला झालेला आहे आणि प्रचंड वेगाने गतीने समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्ही योजना आणल्या, त्या प्रत्यक्षात उतरवल्या, त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि त्याचे लाभार्थीची जर संख्या काढली तर ती 85 कोटी लाभार्थी आतापर्यंत या विविध योजनेच्या आहेत. ठीक आहे, तुमचं म्हणणं आम्ही जर मान्य जरी केलं तर नांदेड जिल्ह्याला, नांदेड मतदारसंघाला काय फायदा झाला? नांदेड मतदारसंघ त्यापासून वंचित नाही. राष्ट्रीय महामार्ग नांदेडमध्ये होते का? दुर्दैवाने मला मान्य करावं लागेल की इथे अनेक नेते होऊन गेले, पण आज लातूर मार्गे जो नांदेडला येऊन पुढे बोटीबोरीपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग होतोय, इथून माहूरला जाणारा राष्ट्रीय महामार्ग होतोय, नांदेड देगलूर मार्गे बिदरला जाणारा राष्ट्रीय महामार्ग होतोय, नांदेडहून निजामाबाद हैदराबादकडे जाणारा राष्ट्रीय मार्ग होतोय, नांदेड ते देगलूर मार्गे बिदरला जाणारी रेल्वे जी की त्याचा रिपोर्ट नील होता, चुकीचा रिपोर्ट सर्वेमध्ये होता की ते होऊ शकत नाही, पण या 4 वर्षाच्या सर्वेमध्ये आम्ही तो रिपोर्ट पॉझिटिव्ह केला आणि 2,200 कोटीचं ॲलोकेशन दिलं. सांस्कृतिक मंत्रालय जे की अशा विषयाला हात घालत नाही, पण त्यांनी क्रीडा क्षेत्रातल्या नांदेडच्या स्टेडियमला 42 कोटी रुपये उपलब्ध करून रणजी आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे सामने घेता येतील असं स्टेडियम आम्ही तयार केलं. अटल अमृत योजनेमधून नांदेडला 24 कोटी महापालिकेला देऊन पिण्याच्या पाण्याची पुरवठ्याची लाईन आम्ही टाकतोय. म्हणजे हा मतदारसंघ काँग्रेसनी जिंकला म्हणून भाजपने कधी भेदभाव केला नाही. पीक विम्याचे सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्राच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात आले, तेव्हा आम्ही कुठलाही भेदभाव इथे केला नाही. आम्ही जनतेच्या सेवेमध्ये तत्पर आहोत. ठीक आहे, तुम्ही काँग्रेसने हा आता मला सगळं बोलू दे, म्हणजे ह्याचं मला उत्तर द्यावं लागतं ना, ते महत्वाचं आहे. तुमच्याकडे घेणार आणि निवांत घ्या, पण मध्येच थांबा, मी पुढच्याला विचारतो असं म्हटल्यानंतर ते असं होईल. ते पहिला राऊंड होते आपला. आता वंचित आघाडीचे श्याम कांबळे आहेत आपल्यासोबत, त्यांनाही मला विचारायचं की आता तर तुम्ही मतदान मागणार आहात, तर तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाहीये, तुमच्याकडे कुठला लाट नाहीये सध्याला. असं असताना आता बहुचित वंचित आघाडी महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रमाणात पुढे आलेली आहे, तर आपण काय मतदारापर्यंत जाणार आहात आणि मतं काय मागणार आहात? मागील 1 वर्षापासूनचा हा जो वंचित बहुजन आघाडीचा प्रवास आहे, आपण सर्व माध्यम पाहत आहात, सर्व जनता पाहत आहे. या 70 वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये, या राज्यामध्ये एक जात राजकारणाची या ठिकाणी परंपरा चालत आलेली आहे आणि यापासून जो गावकुसा बाहेरचा माणूस आहे तो राजकारणापासून, सत्तेपासून वंचित राहिला, किंबहुना या सर्वच प्रक्रियेमध्ये त्याच्यावर अन्याय झालेला आहे. आपण पाहताय सरकार कोणाचं असो, आश्वासनांचा पाऊस असतो, ते पुढ्यात कितपर्यंत येतात, ते जनतेपर्यंत कितपर्यंत जातात, हा सर्वांना, आपल्या सर्वांना ही गोष्ट माहीत आहे. आणि म्हणून
सध्या नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये एक नवा परिवर्तनवादी प्रयोग या ठिकाणी होत आहे आणि एक नवा पर्याय आम्ही जनतेसमोर घेऊन जात आहोत. बेरोजगारी असेल, या ठिकाणी दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवरचे हल्ले असतील किंवा या विकासापासून त्यांना वंचित ठेवण्याचं जे षडयंत्र आहे सातत्यानं या सत्तेत येणारे, मग पक्ष भाजपा असो, पक्ष काँग्रेस असो, या सर्व पक्षांनी या वंचित घटकांना सत्तेपासून या देशाच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये ठेवलेलं आहे. आणि म्हणून आमच्याकडं आम्ही मतदारांना मतदार जो आहे त्याला 80% मतदार जो आहे तो मतदार हा खेडेपाड्यामध्ये असणारा वंचित घटक आहे, ज्याला आतापर्यंत लाभ भेटलेला नाही. आजही गावाच्या गावं या राज्यामध्ये कामासाठी स्थलांतरित होतात. आजही या रोजगाराच्या संध्या जरी मोठमोठ्या वल्गना सत्तेमधल्या पक्षांनी आणि यापूर्वीच्या सत्तेमधल्या पक्षांनी केल्या असल्या तरी तांडेच्या तांडे बेरोजगारांचे नेटवर्क सिटीमध्ये जात आहेत. खेडे वसपडत आहेत. खेड्यामध्ये रोजगार नाही आणि याच भावनेतून या राज्यातला शेतकरी, या राज्यातला कामगार वर्ग हा आत्महत्याकडे वळत आहे. अशी असणारी या राज्यातली परिस्थिती आहे. आणि म्हणून याच्यावर एक नवा पर्याय या सत्ताधारी पक्षांना, मग काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी असेल, सेना, BJP असेल, या सत्ताधाऱ्यांना एकदा याला तो 70 वर्ष संधी दिलेली आहे. बहुजन वंचित आघाडीला एकदा संधी देऊन बघा अशी आमची एक हाक असणार आहे आणि या सर्व मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीमध्ये मतदारांना समोर जाणार आहोत. आता दर्शको, आपण ऐकलेलं आहात की या ठिकाणी तिघांनीही आपल्या आपल्या पक्षाची बाजू मांडलेली आहे आणि मतदान का करावं मतदारांनीही त्यांनी बोललेलं आहे. मला आता एक असा प्रश्न म्हणण्यापेक्षा मला जे आरोप केलेले आहेत प्रवीण साले यांनी की काँग्रेसनं काहीच केलं नाही, जर याच्यावर आपल्याला काही बोलायचं आहे आणि काहीच केलं नाही म्हणजे नेमकं काय केलं ते मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की या डिबेटला सुरुवात होत असताना आपण दोघांनाही बोलण्याची प्रचंड संधी दिली आणि मला मात्र मध्येच बंद करून तुम्ही पुढे वळलात. आता खेदही वाटला याचा की मला पूर्ण बोलू द्यायला पाहिजे होतं. नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा मुद्दा असा आहे की प्रवीणजी साले यांनी आता जे काही सांगितलं त्याला मला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही की कारण भाजपाची मुळातच एकदम एक तर बोलघेवडेपणा, कागदावरच सगळ्या गोष्टी, वास्तवात काही येणार नाही, या सगळ्या प्रवृत्तीमुळे चूक यांची नाही आहे, चूक अगदी दिल्लीपासूनच चालले. तो मोदी साहेबच बोलता काय आश्वासन देतात आणि ते आश्वासन कसे विसरतात त्यांना त्यांचं हे नाही. यांनी उल्लेख केलेल्या 2-4 गोष्टीचा मला उत्तर देणं आवश्यक आहे. यांनी उज्ज्वला गॅस योजना नावाचे एक प्रकल्प आणला. त्यांनी असं म्हणतात की घर घर का चुला बंद. आता घर घर का चुला बंद, एक वेळेस तुम्ही गॅस देता त्यांना फुकट देता बरोबर, त्यानंतरची रिफिलिंगचे पैसे कोण देणार आहेत? रिफिलिंगचे पैसे देण्यात का तो गरीब माणसाकडे पैसा आहे का? एकदा दिलेला गॅस तुम्ही त्यानंतर पुन्हा त्याला गॅस देत नसाल तर मग तो गॅसची टाकी हे वर कुठंतरी एका ह्याच्या गोदामात जाऊन पडते त्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आणि पुन्हा एकदा त्या माऊलीच्या डोक्यावर मात्र तोच आपला जाळण्याचा भारा ज्याला म्हणतो आपण, सरपंच ज्याला म्हणतो, ते आणायचं आणि तिचा कार्यक्रम सुरू असतो. त्यामुळे त्याचा उपयोग शून्य झालेला आहे. दुसरा नाही, एक मिनिट मला प्रश्न एक मिनिट उत्तर असं आहे माझं नाही प्रतिगामी बोलणं झालं नाही माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही साहेब मी त्यांचं सगळं ऐकून घेतलंय. मी सगळं एक मिनिट असं नाही कसं व्हायला नेमकं मी 1 मिनिट बोलतो पुढचे 10 मिनिट मला पूर्ण संधी द्या. दुसरा मला पूर्ण संधी द्या. म्हणजे अगदी सुरुवातीला सांगले या डिबेटमध्ये सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे आणि बहुजनांना, वंचितांना न्याय मिळाला पाहिजे. काँग्रेस सध्या बहुजन वंचितांना घेऊन चालणारा पक्ष आहे, त्यामुळे त्याला तर न्याय दिलाच पाहिजे तुम्ही. दुसरा प्रश्न याच्यामधला असा आहे की यांनी पीक विम्याची इतक्या नांदेड जिल्ह्यात सगळ्यात अधिक पैसे मिळाले सांगितलं. पीक विम्याचा फायदा फक्त आणि फक्त रिलायन्स कंपनीला होतो. ती कंपनी जर तुम्ही 100 कोटी रुपये जमा केले त्यातला एक पार्ट कुठला तरी काढतात, 20 कोटी रुपये वाटतात आणि 80 कोटी रुपये मात्र त्या कंपनीच्या खिशात जातात. आजही रस्त्यावर फिरणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्यांना विचारा, तुला विमा मिळाला का बाबा, तो कसा मिळालेला आहे, त्याची टक्केवारी काय काढलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर या नांदेड जिल्ह्यामध्ये इथं सुद्धा पक्षपात केला आहे. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे तशाच आमदारांच्या विभागामध्ये विमा वाटण्याचं काम केलंय. त्यातही पुन्हा दुसरी दुटप्पणा असं आहे की जी घरं काँग्रेसच्या विचाराची आहे, धर्मनिरपेक्ष विचाराची आहे, जाती धर्म सर्वांना घेऊन चालणारे आहेत, त्यांना विम्यापासून वंचित ठेवलं आहे. असे कंधार लोहा तालुक्यात किती उदाहरणं माझ्याकडे आहेत. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा यांनी आणखी एक असा मांडला की राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती नांदेड जिल्ह्यातून केली आहे. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो मी की मनमोहन सिंगजी या देशाचे पंतप्रधान असताना 2013 मध्ये मोठा महामार्ग जो बोरीबुट्टीपासून नागपूरपर्यंत जातो आणि दुसरा महामार्ग त्या ह्याच्यापासनं हिंगोलीपासनं हैदराबादकडे जातो. हा सगळा महामार्ग हा त्याच काळामध्ये राजीव सातव आमच्या काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रभारी आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन अशोकराव चव्हाण साहेबाच्या
सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं तो तेव्हा मंजूर झालेला आहे आणि ते काम चालूच होतं. त्यात तुम्ही नवीन काय केलेलं आहे? आणि मला सांगा, पेट्रोलवर तुम्ही सेस किती वाढवला, पेट्रोलवर कर किती वाढवले? पेट्रोल आणि डिझेलमधून मिळालेल्या प्रचंड पैशातून तुम्ही खाजगीकरणाच्या माध्यमातून हे सगळे रस्ते करताय, त्याचा सामान्य माणसाला उपयोग काय होतो? आणि तुमच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही आश्वासन दिल्या त्या पूर्ण केल्या नाहीत, त्यावर बोललं पाहिजे. या ठिकाणी मला आणखी एक मुद्दा आहे. नांदेड शहराला विशेष बाब म्हणून श्री गुरु गोविंद सिंगची यांची पवित्र भूमी असल्यामुळे आणि त्या काळामध्ये माउंटेन सिंग अहलुवालिया असतील किंवा मनमोहन सिंग जे असतील, शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी त्यांच्या तिघाकडे पाठपुरावा केला आणि त्यातून JNURM नावाची अतिशय कल्पक आणि चांगली योजना या देशामधल्या एका नाविन्यपूर्ण अशा शहराला, जे शहरं फार बोटावर मोजणे इतके आहेत ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, नाशिक आणि नांदेड असं आहे, या ठिकाणी आणलेली योजना ज्या पाईपलाईनमध्ये कामं होते, टप्पा 2 मध्ये कामं होते, तुम्ही ती योजना बंद करून टाकली. ज्यामुळे जी कामं 300 कोटीची कामं, ज्या कामासाठी फक्त आम्हाला 10% रक्कम भरावी लागत होती, तिथे आता 25% रक्कम भरणं शक्य आहे का? ही महापालिकेचा दर्जा आहे का? तितका आर्थिक उत्पन्न इथे आहे का? ज्यामुळे हा शहराचा सगळा जो काही आज भकासनेस आलेला आहे, शहराचा निधी हा सगळा ह्या भाजप सरकार रोखून टाकलेला आहे. आज तुम्ही तरोड्यामध्ये जाऊन पहा, आज तुम्ही शिडको जाऊन पहा, तिथे रस्त्याला चालण्यासाठी त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागतात? सत्तेत असलेल्या काँग्रेसला लोक प्रश्न विचारतायत आणि चूक कोणी केली आहे? सत्तेत असलेल्या भाजपनं चूक केली आहे. केंद्र आणि राज्यामधल्या भाजपच्या चुकीचे दुष्परिणाम इथल्या सरकार, इथल्या आम्हाला सगळ्या या भाजपच्या आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भोगावं लागत आहेत. तरी सुद्धा आम्ही शर्तीनं प्रयत्न करतोय. अशोकराव चव्हाण साहेबांचा कागदावर कागद नेहमी असतो. शासनाशी भांडतायत, ते झुंज देत आहेत आणि त्यातून पैसे आणतायत आणि त्यातून आमचा विकासाचा यत्न थांबणार नाही. हा यत्न अशोकराव चव्हाण साहेबांनी सुरू केलेला आहे आणि तो असाच चालू राहणार आहे. या जिल्ह्यामध्ये पूर्वीपासून आतापर्यंत काँग्रेसला निवडून द्यायचं काय कारण असेल? भाजपला का नाकारलं? काँग्रेस लोकांचे कामं करतो, काँग्रेस लोकांसोबत आहे. आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब लोकांच्या हितसंबंधाशी संबंधित सगळे निर्णय घेतात आणि म्हणून सोबत आहे. तुमच्याकडे येणारी माणसं पहा, तुम्ही बाहेरचे माणसं घेऊन, काँग्रेस कल्चरची माणसं घेऊन तुम्ही भाजपचं राजकारण करताय, याच्यावर मला काही आनंद वाटत नाही. आपल्या मुद्द्याचं उत्तर घेऊया. प्रवीणजी यांचं असं म्हणणं आहे की जे काही इथं विकास झाला हा काँग्रेसच्या काळातच त्यांची म्हणजे पायाभरणी झाली होती, त्याचं तुम्ही पुढे काढलात आणि त्याची नावं बदललात. यांचा एक जो दुटप्पीपणा आहे त्याचं मला फार आश्चर्य वाटतं. एकीकडे तुम्ही नांदेड शहरात आमच्या नेत्यांनी केलेला विकास 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 आणि त्यामुळे मतं मागता आणि भारतामध्ये मोदींनी केलेल्या विकासाला तुम्ही नकारता. हे तुमचं दुटप्पीपणा आहे. दुसरा आहे तुमचा परिवारवाद. JNURM अशी जी योजनेचं नाव घेतात ते ठासून, ती जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजना आहे. तिथेही परिवारवाद. भारतामधले सगळे विमानतळं, क्रीडालय, सगळे रुग्णालय, सरकारी योजना सगळ्या तुम्ही एका गांधी परिवाराच्या नावाने चालवल्या. त्यामुळे तुमचा जे परिवारवाद तुम्हाला लखला. आता राहिला तिसरा प्रश्न की आम्ही कसा विकास केला? आम्ही विकास केला. आता नागपूरमध्ये 4.5 वर्षात विकास झाला. मग तो विकास नाही, तिथे मेट्रो सुरू झाली नाही किंवा राष्ट्रीय महामार्ग आम्ही महाराष्ट्रात 15,000 किलोमीटरचे करतोय हे सिद्ध करून सांगितलं. आकडेवारी तुम्हाला आज देतोय. तुम्ही त्या आकडेवारीला उत्तर देऊ शकता का? नाही. पीक विम्याचं तुम्ही बोललात, प्रत्येक तालुकानिहाय जिल्हाधिकाऱ्याकडून तुम्ही आकडे आणून पत्रकार म्हणून तुम्ही तपासून पहा की काही लोक असं म्हणतात की पीक जेवढं झालं असतं त्याच्यापेक्षा जास्त पीक विमा आम्हाला मिळाला. हे खरं नाही. गॅसचं आम्ही बोललो तर प्रतिगामी उत्तर माझ्या मित्रांनी दिलं की जी मायमाऊली चुलीवर स्वयंपाक करते आणि 3 कोटी जर कुटुंब भारतात होते आणि एका वेळच्या स्वयंपाकाला जर 1 किलो लाकूड लागत असेल तर 3 कोटी किलो लाकडं रोजची जळत होती. ती माऊली अंधकारमय झाली होती, तिच्या फुफ्फुसामध्ये आजार निर्माण झाले होते. तिला त्यापासून बाहेर काढून आम्ही गॅस दिला. तर पुन्हा तुम्ही सिलेंडर का देत नाही? तर सिलेंडर देत नाही म्हणजे आम्ही एका परिवाराला मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न करतोय. मग पुढे आणायचंच नाही का? आज तर त्यांना आम्ही गॅस दिला, सिलेंडर दिला. एक सिलेंडर पुढे काय? बरोबर आहे. माझा मूळ प्रश्न एक समजा पुढे काय? मी छान ऐकून घेतोय बरं का? आता आम्ही असंघटित कामगारासाठी 5 मार्च 19 माननीय मोदींनी पेन्शन योजना लागू केली. एक मिनिट थांबा. त्या पेन्शन योजनेचा अर्थ काय? डिस्टर्ब करतो. शामराव, मला एक सांगा तुम्ही की वंचित म्हणजे मी असं शब्द घेऊ नका कदाचित. आपल्याला गरिबीची परिस्थिती माहिती आहे, खेड्यापाड्यातली परिस्थिती माहिती आहे. हे तुम्हाला मान्य आहे का की जी काही योजना आलेली आहे गॅसची आणि त्याच्यामुळं खरंच त्या गरिबांना फायदा झाला? विजयजी, आपलं सर्वांना माहीत आहे शासनाच्या या आधीच्या सरकारच्या आणि या सरकारच्या योजना ह्या कार्यकर्त्यांचे पोटभराव आंदोलन आहेत. आज घडीला विकास कामाचा संतोष भाऊने उल्लेख केला. नांदेडमध्ये मुख्य रस्ते सोडले तर आज या शहराची अवस्था ही बकाल आहे. अगदी खेड्यापाड्यामध्ये सुद्धा रस्ते याच्यापेक्षा चांगलेत अशी असणारी परिस्थिती आहे. गटारामध्ये पडून मरणाऱ्यांची संख्या आपल्याला या शहरातली माहीत आहे. म्हणून विकास कामं ही फक्त यांची कागदावरची विकास कामं असतात. आणि गॅसच्या संदर्भाने आजही म्हणजे कुठला म्हणजे मला ते आकडा पाहिजे, म्हणजे किती गावामध्ये, म्हणजे माझं गाव जर एखाद्या मतदारसंघामध्ये खेडेगाव आहे, त्या गावामध्ये तुम्ही किती गॅस दिली? जर 100 कुटुंब आहेत, त्या 100 कुटुंब लाकडावर स्वयंपाक करतात, चुलीवर स्वयंपाक करतात, त्या 100 कुटुंबांना तुम्ही गॅस दिलाय का?
म्हणजे किती टक्के लोकांना गॅस दिलाय? फक्त मतासाठी म्हणून आपण गॅस दिलाय, मतासाठी म्हणून मी रस्ता झालाय, ही रस्ता सुधारणा जी आहे आपला भारत देश म्हणूनच नाही, जगाच्या पाठीवरचा कुठलाही देश आता प्रगतीकडे जायला सरकार कोणाचं असो ते करावं लागणार आहे. त्यामुळे ही कामं आहेत, ही जसं म्हणजे काँग्रेसच्या काळात झाली, भाजपाच्या काळात होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी आली तर त्यांच्या काळात सुद्धा ही कामं होणार आहेत. ही कामं करत असताना कार्यकर्त्यांना या कामामध्ये कमालीचा भ्रष्टाचार आहे आणि ही कामं कार्यकर्त्यांना सांभाळणारी कामं आहेत असं मला म्हणायचं आहे. विजयराव, मला एक मुद्दा मांडायचा छान. आता डिस्कशन अतिशय कमी लोकांमध्ये, त्यामुळे अतिशय चांगलं झालंय. त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. मी प्रवीणजींना एक प्रश्न विचारू शकतो? बाबा, तुम्ही पीक विमा दिला किंवा कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी केल्या, तर मग या राज्यामध्ये 14,000 लोकांना, शेतकऱ्यांना आत्महत्या का करावं लागल्या? 14,000ची आकडे ही 5 वर्षातली आहे का ग्राहक? आता जे अलीकडल्या काळात सांगतो, जे प्रमाण किती वाढलेलं आहे. 14,000 लोकांनी 14,000 लोकांना 14,000 लोकांनी आत्महत्या करण्याची ही वेळ का आणली तुम्ही? शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देणार होता, त्याचे हमीभावाचं तुमच्या काय झालं? हमीभावाचं काय झालं? शेतीच्या किती आज कापूस सगळा व्यापारी लोक घेत आहेत. त्या व्यापारी लोक, मला सांगा, कापूस तुमच्या खरेदी केंद्रावर शासनाच्या का जात नाही? आजच बातमी वर्तमानात वाचली मी, एकही क्विंटल अजूनही तिथं तोललाच नाही. याचा अर्थ सगळा कोण नेत आहेत? सगळे गुजरातचे व्यापारी नेत आहेत. आणि लक्षात ठेवा, गुजरातवर माझा आक्षेप नाही, पण गुजरातचे व्यापारी जास्तीचा भाव मिळेल तिथे दिले. साखर कारखाने यांनी अशीच मक्तेदारी करून टाकली. हो, अधिकार आहे, पण शेतकरी हमी भाव घेऊन तुम्ही तूर खरेदीचं काय केलं? ठीक आहे, तूर खरेदीचं काय केलं? तूर खरेदीचे 5,000 क्विंटलचे पोते आजही गोदामात पडणे, ज्याचं मोजमाप झालं नाही. अनेक शेतकऱ्यांना रांगेत उभा टाकलं, ऑनलाईन मध्ये तुमचे हे गेलं नाही, त्यामुळे तूर अक्षरशः सोडून गेले आहे. त्यानंतर तुम्ही अनुदान जाहीर करता 1,500चं. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? शेतकऱ्याला अक्षरशः तुम्ही वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि शेतकऱ्याचं वाऱ्यावर सोडत असाल तुम्ही, तर मग तुम्ही कशा मतदान मागू शकाल? कोणत्या अर्थानं मतदान मागण्याचा अधिकार आहे तुम्हाला? शेतकरी अडचणीत आहेत. किती जणांना नोकऱ्या दिल्या हो? आज सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे की मला क्यू वाटतो फक्त मराठा समाजाची. ज्या मराठा समाजाने 58 मोर्चे काढले साहेब, ज्या मराठा समाजाचे 39 आमचे युवक ज्यांना आत्महत्या करण्यासाठी ह्या सरकारनं भाग पाडलं, आणि त्यानंतर तुम्ही जाहिरात काढता आणि त्यानंतर एक अध्यादेश काढता की या जाहिरातीमध्ये जे 10% ज्यांच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला, ते तूर्त लागू करू नये, असं कुठे न्यायालयाने म्हटलंय का? म्हणजे न्यायालयाने न म्हणता तुम्ही इतर समाज नाराज होऊ नये म्हणून तुम्ही यांना अडवता. आणि यांना का दिलं तुम्ही? तर यांना द्यावं लागतं, यांचा तुम्हाला ह्याच्यावर फार फोर्स आहे म्हणून दिलं. सगळ्या समाजात धनगर समाजाची अवस्था तीच केली, मराठा समाजाची अवस्था तीच केली, मुस्लिमांचं आरक्षण काढून घेतलं, लिंगायत समाज आरक्षणचे प्रश्न तसेच आहेत, वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न. म्हणजे फक्त आश्वासनं द्यायचे, घोषणा जाहीर करायच्या, वास्तवात काहीच नाही. आज फडणवीस जे आहेत ते फडणवीस मंत्री तर आहेतच, पण ते घोषणा मुख्यमंत्री आहेत. नाही, पण मराठीमध्ये एक म्हण आहे, पत्रकार म्हणून मला असं वाटतं की मागच्या 70 वर्षापासून किंवा आपलं काँग्रेसचं राज्य आहे, या काळात तुम्ही आरक्षणाची कधी यांना आरक्षण दिलेलं नाही किंवा त्यांच्यावर विचारही. एक लक्षात ठेवा, कायद्यात जे बसतं, जे जमतं तेच आश्वासनं द्यावेत असं घटनेने सांगितलेलं आहे. आणि जर घटनेची चौकट तोडायची असेल तुम्हाला, घटनेची एक लक्षात ठेवा, आरक्षण योग्यच आहे, दिलंच पाहिजे त्यांना आरक्षण, त्यांना दिलंच पाहिजे. पण कसं दिलं पाहिजे? टिकणारं, शाश्वत दिलं पाहिजे. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, जी गोष्ट अस्तित्वात येत नाही ती गोष्ट तुम्ही देण्याचा प्रयत्न का केलात? मग याची आधीच अंमलबजावणी तुम्ही काय केलं नाही? तुम्ही उच्च न्यायालयामध्ये सर्व गोष्टीचे कॅबिनेट दाखवून का केलं नाही तुम्ही? हे सगळे. हा, मला एक सांगा, मला आठवतं की मुस्लिम समाजाला मागच्या निवडणुकीच्या पूर्वी आरक्षण दिलं होतं. हो, आणि ऐन निवडणुकीच्या पूर्वी हो दिलं होतं, ते सुद्धा रद्द झालं. हो, बरोबर आहे. असंच भाजपने केलं असं नाही का? आणखी शामराव सांगितलं. नाही, मी मला उत्तर देऊ. नाही, याचं उत्तर मला सांगा, या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये शेतकऱ्यांची असलेली अवस्था, ही अवस्था याला एकूणच ते आरक्षण सांगतो ना, मुस्लिम कुठे येत होते? मी मुस्लिम काय मी सांगतो ना, या 70 वर्षामध्ये या राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये सिंचनाच्या अभावी इथल्या जमिनी, इथल्या शेत जमिनी ओसाड झाल्या. इथं पावसाच्या पाण्यावरची शेती या मराठवाड्यात विशेषतः होती. राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे. मग सिंचन मागच्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तेवर असताना किंवा आता भाजपा सरकार असताना सिंचनाच्या संदर्भात
संदर्भाने महाराष्ट्रामध्ये काय झाले. आपण आपल्या राज्याच्या सीमेच्या लगत गेल्यानंतर तुम्ही बघा पाण्याच्या व्यवस्था, सिंचनाची व्यवस्था बघा. म्हणजे सिंचनाचे घोटाळे या राज्यामध्ये त्या काळामध्ये गतकाळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने केलेत आणि आता या 5 वर्षामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. आणि म्हणून या इथला शेतकरी हा शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीवर अवलंबून असताना या शेतीला पूरक असणारं, या शेतीसाठी आवश्यक असणारं पाण्याचं, सिंचनाची व्यवस्था या ठिकाणी केल्या गेली नाही. आणि म्हणून राज्यातला शेतकरी हवालदिल शेतकरी आता गळफास घेऊन मरत आहे सिंचनाच्या सोयी अभावी. आता शंभू, आता एक मूळ विषय राहिला तो आपण तिथून मग पुढे कंटिन्यू करू की तुम्ही मुस्लिम समाजाला 2014च्या निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण दिलं होतं. मान्य करतोय, ते दिलं होतं, दिलंच पाहिजे. मराठा समाजाला दिलं पाहिजे, मुस्लिम समाज दिलं पाहिजे. त्यानंतर आमचं सरकार पुढे न आल्यामुळे न्यायालयामध्ये ही बाजू भक्कमपणे या शासनाने मांडली नाही. हे शासन 3 वर्ष निष्क्रिय राहिलं. ह्या समाजाच्या प्रश्नावर त्यांनी कुठलंही चिंतन केलं नाही, एक भूमिका ठोस घेतली नाही. म्हणून सगळ्यांचा रोष वाढला. या रोषाचे दुष्परिणाम आता सगळे भोगावे लागतात आपल्याला. मराठा समाज आरक्षणासंदर्भात काय केलं की मुस्लिमांचं जे काही आरक्षण होतं ते न्यायालयात सत्ता येण्याच्या अगोदरच न्यायालयातून बाहेर पडलं होतं का तुमच्या सत्तेमध्ये बाहेर पडलं? तसं डिस्क्रिमिनेशन आपल्या घटनेनुसार आपल्याला करता येत नाही. दलितांच्या आरक्षणाचा उल्लेख घटनेमध्ये आहे, पण मुस्लिम हे सवर्णांमध्ये मोडत असल्यामुळे मुस्लिम आरक्षण वेगळं, हिंदू आरक्षण वेगळं, मराठा आरक्षण असं करता येत नाही. त्यामुळे मराठी आरक्षणाला देखील आपण शैक्षणिक आणि आर्थिक मागास 10% आधारावरती 10%वर कसं आरक्षण दिलं तुम्ही? 10% आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण कसं दिलं? सरकारने जाहीर केलं. कसं दिलं ते? मुसलमान सुद्धा येतात. ते कसं दिलं? कसं देता येते ते? कसं देता येते ते? तुम्ही मतासाठीच करताय ना सगळे. म्हणजे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान मधला दणकून झाला पराभव, त्याचा दुष्परिणाम म्हणून तुम्हाला आरक्षण द्यावं लागलं. त्याचा दुष्परिणाम आरक्षण द्यावं लागलं. मला असं म्हणायचं का की जे सवर्णांना जे 10% आरक्षण दिलेलं आहे केंद्राने, या सवर्णांमध्ये मुस्लिम येतात आणि जे काही ओपन कॅटेगरीमध्ये सगळे येतात. मग असं अजून तरी तो GR आलेला आहे का किंवा कोणी फायदा त्या संदर्भातले राज्य शासनाने दिलेल्या GR करायचं नाही, त्याची पत्रकार म्हणून आपण जाऊन खात्री करून घ्या. GR नाही. तुम्हाला सांगतो मराठा समाजाला दिलेल्या प्रमाणपत्राच्या खालची टीप पहा तुम्ही काय लिहिलेली आहे. एक मुद्द्यावर चर्चा केली टीप पहा. आणि सतत आता माननीय श्यामभाऊनी एक मुद्दा मांडला सिंचनाचा. तर तुम्ही पत्रकार सध्या आरक्षणाचा मी मुद्दा तुम्हाला क्लिअर केला ना. सवर्ण म्हणजे सवर्णामधून आता मुस्लिमांना आरक्षण आहे का त्याच्यामध्ये 10%? सवर्ण मध्ये मोडतात असते. मुस्लिम ही वेगळी जात कशी काउंट करता येईल? आणि कॉन्स्टिट्यूशननी जातीने आरक्षण द्यायला सांगितलंय का आपल्याला? तसं नाहीच आहे ना. त्याच्यामुळे मुसलमान हे सवर्णच आहेत ना. कॉन्स्टिट्यूशन कुठे सांगले तुम्हाला आर्थिक दृष्ट्या आरक्षण द्या म्हणून? कुठे कोणत्या नियमात लिहिलेलं आहे? आर्थिक दृष्ट्या त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये तरतूद आहे. कोणत्या? आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही 15 भारतीय संविधान कलम 15 ड करून तुम्ही केलाय सगळं. कायदा केला तेव्हा ते कायद्याच्या आधारावरच केला. तुम्ही कायदे करून घ्या ना मग. आमच्या चर्चेत कायदे करून घ्या ना मग. सवर्णांना जे आरक्षण 10% दिले, मग मराठ्यांना जे 16% दिलं होतं, म्हणजे याची कशी काय जुगाड लागणार? हे राज्यातलं आरक्षण 16% आहे आणि केंद्र सरकारने सरसकट भारतातल्या नागरिकांना सगळा हा फसवणुकीचा खेळ आहे. सगळा हा मताचा खेळ आहे. मतावर डोळा ठेवून वेगवेगळ्या जाती धर्मियांना फक्त प्रलोभित करणे आणि त्यातून जे शक्य आहे जीएसटी तर जाचक आहे. वाढवायचीच असेल तर मी सांगतो या सरकारने पहिल्यांदा माननीय श्यामभाऊनी सांगितल्यासारखं आम्ही ई टेंडर पद्धती आणली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्लॅन आणि नॉन प्लॅन मध्ये 50,000 कोटीचे काम PWD महाराष्ट्र काढत होतं दर वर्षाला आणि काँग्रेस सरकार हे 10% अभाव काम देत होतं. आता यांच्या ही टेंडरचा सांगतो, जे आजही जे ठेकेदारामध्ये काम करतात त्या सगळ्या माझ्या जवळचे मित्र आहेत. त्या ठेकेदारांना विचारा तुम्ही आज मंत्रालयाच्या उंबरवट्यावर दलालांची यादी उभी टाकलेली आहे. दलाल प्रत्येकांना कुठलंही काम पाहिजे दलालीशिवाय कुठलंच काम होत नाही. आणि एकूण दलालीशिवाय कसले बोगस पैसे 17 रुपये पर दिवस, 17 दिवस पर नीरव मोदी आणि विजय मल्ल्याने फोन केलेले पैसे पहा. 3.5 लाख कोटी रुपये पळून गेलेला माणूस आहे आणि तुम्ही 17 रुपये देताय. एका कोणाला 17 रुपये देताय. हे पण मला सांगा ना, ही काय परिस्थिती आहे? म्हणजे तुम्ही फक्त उद्योगपती हातात धरता आणि बाकी सगळं हे खेळ करता. अशी असणारी सत्ताधाऱ्यांची आणि मागच्या सरकारची परिस्थिती. दर्शकांसाठी सांगतो की मी खरंच चर्चा आता आपली योग्य रीतीने चालू आहे. मला थोडं शांततेने घ्या. आपण एक थोडा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत भेटू. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड.
मी हनुमंत मिरकुटे, मी मूळचा नायगावचा. मला बायोमध्ये 345 मार्क्स आहेत. माझे वडील शिक्षक आणि आई गृहिणी आहे. आता मी डॉक्टर होणार आहे, त्यामुळे घरातील सर्वच खुश आहेत आणि या यशाचे सर्व श्रेय आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजीला जाते. थँक्यू आयडियल. चर्चा तर होणारच. आपण आता ऐकलं, चर्चा झालेली, भरपूर चर्चा झालेली, एकमेकावर आरोप केलेले आहेत आणि त्याचे आरोप झालेले खोडूनही काढलेले आहेत आणि ही अशी चर्चा आपण पुढे ठेवणार आहोत. मला परत काँग्रेसचे संतोष पंडागळे यांना विचारणार आहे की सिंचना प्रकारात जे काही आता वंचित आघाडीचे श्याम कांबळे यांनी जे आरोप केलेले आहेत की सिंचन झालंच नाही आणि बाजूच्या राज्यामध्ये सिंचन एवढं झालेलं आहे, याच्याबद्दल आपल्या काँग्रेसने मागे 70 वर्ष काय केलं? मुळात प्रश्न असा पडतो की नांदेड जिल्ह्यामध्ये जलसंस्कृतीचे जनक म्हणून ज्यांचं नाव घेतो असे श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांचे उपकार केवळ नांदेड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. या राज्यामध्ये ते पाटबंधारीमध्ये असताना अनेक जे कायदेशीर बाबीत बसत नव्हते असे जायकवाडीसारखे प्रकल्प त्यांनी उभं केला. उजनी, जायकवाडी, सिद्धेश्वर, येलदरी असे कितीतरी, पुन्हा आपण विष्णुपुरी असे कितीतरी प्रकल्प घेऊ की ज्या निर्मितीमुळं आज या भागामध्ये पाणी आपल्याकडे खेळताना दिसतंय. बांधावर शेतीवर बांधावर पाणी गेलेलं आहे आणि जितके काही सिंचनाचे प्रकल्प आहेत ही सगळी प्रकल्प ही काँग्रेसच्या काळामध्ये आहेत. माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे की या देशामध्ये हिराकुंड धरण कुठे कोणी बांधलं? या देशामध्ये सतलज धरण, नदीवर धरण कुणी बांधलं? या देशामध्ये जायकवाडी कुणी बांधलं? या देशामध्ये उजनी कुणी बांधलं? ही मोठमोठी प्रकल्प कुणी तयार केली? ही सगळी काँग्रेसची देण आहे ना. आपण या 5 वर्षात एक सांगा, कुठल्या तरी धरणाची निर्मिती केली काय हो? कुठलं तरी असं एखादी नवीन विमानतळ या 5 वर्षात तुम्ही तयार केले का? कुठला जी किती बोगसपणा आहे की जी विमान कंपनी बनवणारी कंपनी होती त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट न देता जो 25,000 कोटी रुपये जनतेचे बुडवून, बँकांचे बुडवून, ज्याला रेड कॉर्नर नोटीस दिली आहे, त्या अनिल अंबानीला तुम्ही राफेलचं तुम्ही अक्षरशः कॉन्ट्रॅक्ट दिलं. यापेक्षा मोठा भ्रष्टाचार या देशात असूच शकतो कुठे? म्हणजे भ्रष्टाचाराचा अगर उच्चांक असेल, चिकी प्रकरणामध्ये बदनाम झालेल्या पंकजा मुंडे सर्वोच्च न्यायालयाने तिचे टेंडर रद्द केले साहेब. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो कधीच पाहिला नाही. हे म्हणत होते की आम्ही ई टेंडरिंग केलं, हे केलं, ते केलं, बरंच अगदी वरच्या सगळे असे मोठे भाष्य आणि एक मोठा कल्पना विलास त्यांनी तयार केला की आम्ही फार पारदर्शक काम करत आहोत. आजही ठेकेदारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारा की मुंबईमध्ये गेल्यानंतर मंत्रालयामधले टेंडर कसे, मुंबई मंत्रालयामधले तुम्हाला कामं कसे मिळतात, किती टक्केवारी द्यावं लागते, किती चिरमिरी द्यावं लागतं, त्यासाठीचा एक मंत्री तेवढंच काम करतो फक्त आणि त्यातून मिळालेल्या पैशातून फक्त भाजपचे कार्यालय बनवणे, भाजपची माणसं हे करणे, एवढ्या पलीकडे मी भ्रष्टाचार नाही करत, मी वास्तव सांगतोय. तुम्ही अनेक ठेकेदारांना विचारा आज काय चाललंय, कुठपर्यंत टक्केवारी गेले, ज्यामुळे आज कामाचा जो दर्जा असतो तो दर्जा घसरत चाललेला आहे. आणि मग फक्त तुम्ही पेट्रोलच्या आणि विचारातून निर्माण केलेल्या पैशातून जे रस्ते निर्मिती करताय, ही रस्ते टिकणार आहेत का? ह्याची शाश्वती कोणाकडे आहे? माझं असं म्हणणं आहे की काँग्रेसचे प्रवक्ते थोडेसे भांबावून गेले. नेमके काय प्रश्न विचारावेत आणि त्याची काय उत्तरं घ्यावेत अशी त्यांची द्विधा मनस्थिती झालेली दिसते. सिंचनाच्या बाबतीत बोलण्याला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये सिंचनाचं क्षेत्र हे 22% आहे. हे तुम्हाला मला सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रशासनाला माहिती. ते 40%वर गेल्याशिवाय शेती पाण्याखाली येणार नाही. आज नांदेड जिल्ह्यामध्ये 8 लाख हेक्टरचा पेरा आहे. तुम्ही माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारा, 1.5 लाख हेक्टरलाच फक्त पाणी उपलब्ध आहे आणि सगळ्यात स्वस्त. मग कॅनॉल असेल, बोर असेल, नदी असेल, नाला असेल, ओढा, 6.5 लाख हेक्टर ऐकून घ्या, ही शेती बिन पाण्याची होते, करोडो होते. ही काय 5 वर्षाची एकट्या मोदी सरकारने सुरू राहायची? बाबळीचा प्रोजेक्ट कोणी बंद पाडला? लेंडीचा प्रोजेक्ट कोणी बंद पाडला? विष्णुपुरीचा यांनी उल्लेख केला. ते विष्णुपुरी लिफ्ट इरिगेशन शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं धरण आज पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असल्यामुळे शेतकरी पिण्यापासून वंचित आहे. पिण्याच्या पाण्याचा गवगवा माननीय पंडागळे यांनी केला, पण शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न माननीय शांभाऊने विचारला होता, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. आणि 1% सिंचन केलं आणि 78,000 कोटी रुपये खर्च केले गत सरकारने. म्हणून त्या सरकारवर आम्ही आरोप केले आणि आम्ही सरकारमध्ये आलो. ते गोसी खुर्द प्रकल्प असेल आणि महाराष्ट्रातले कोयनापासूनचे सगळे मोठे प्रकल्प हे त्या सरकारने टेंडर काढायचं, मोबिलायझेशन ॲडव्हान्स द्यायचा, गुत्तेदाराकडून पैसे भ्रष्टाचार खायचे आणि प्रकल्प बंद ठेवायच्या. 1987ला सुरू झालेला लेंडी प्रकल्प मुखेड तालुक्यातला अजूनही बंद आहे. बाबळी बंधाऱ्याचा आम्ही गेल्या लहानपणापासून आमचे विषय ऐकतो, तिथं दारं टाकण्याचे सुप्रीम कोर्टात हा विषय बंद आहे. म्हणजे अनेक धरणं तर उभा केलीच नाहीत, पण काँग्रेसनी आणि सिंचन हा विषय एका सरकारला एका 5 वर्षात किंवा 2 वर्षात करता येत नाही. त्यासाठी 10-15 वर्षाचं सरकार लागतं. कारण सिंचनाचं क्षेत्र वाढवायचं, मोठे डॅम उभा करायला लागतील, छोटे मोठे बंधारे बांधायला लागतील. मग या सरकारने असं धोरण स्वीकारलं की एवढे मोठे डॅम बांधणं शक्य नाही, तेवढा पैसा सरकारकडे नाही, की त्यापेक्षा आपण जलयुक्त सारखी, शिवार सारखी योजना आणू की नदे नाले सगळे आणू आणि शेततळे देऊ. आज नांदेड
जिल्ह्यामध्ये मी कुठे तुम्हाला आहे? शेतकऱ्यांची नावं देऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांच्या हा, तळ्यामध्ये शेतकरी तुम्ही कुठे आहे? कॅमेरा घेऊन गेलात तर तिथे 10,000 लिटर, जलशिवार 20,000 योजना तर लिटर, सगळ्यात 50,000 मोठी लिटर फसलेली पाणी जमा आहे, योजना आहे. जे पुढच्या वर्षभर तुमच्या शेतीला पुरणार आहे. जलशिवार अशा शेतकऱ्यांची योजनाचा यादी मी टाकायची निव्वळ तुम्हाला. अधिकारी आणि लोकप्रतिनिधीचं कुरण झालेला आहे. बघा. कंधार लोहा तालुक्यामध्ये एक अधिकारी एक आमदार दोघांनी मिळून केला आणि त्यांनी काय भ्रष्टाचार केलं? कधी म्हणजे सभागृहावर येईल नाही. आणि की कुठे आंबे सिंचनापासून सुरू झालेला तुम्ही विषय. आंबे सांगवी त्यांनी तुम्ही ऐकून दूर घ्या. जाऊ नये. सिंचनापासून सुरू झालेला विषय त्यांनी राफेल पर्यंत ह्या ठेवला. सर्व इथे वर्गाला- राफेलचा काही संबंध नव्हता. तो विषय वेगळा आहे. आज- त्याच्यावर आपली वेगळी आज- debate होऊ मी एक सोपा मी एक सोपा प्रश्न काम सांगतो. करतात. मी आदरणीय प्रवीणजीला मी सोपा प्रश्न सांगतो. जलशिवाराचा मी आदरणीय मी सरकारने आणि या मी- 60 वर्ष शांभाऊ ते काम शांभाऊ. आता स्वयंसेवी संस्था काम करतायत. शांभाऊ. या देशातले सेलिब्रिटीज त्यासाठी काम शांभाऊ, करतायत. शांभाऊ. एवढं ही वेळ इथपर्यंत आणून शांभाऊ एकच मिनिट आहे का? आपण फार जलशिवारचा गोगोळ केल्यानंतर आपण नेहमी नांदेडून लोह्याला किंवा लातूरला जातो. तिथे आंबेसांगवी जे नावाचं इथं गाव आहे त्या गावाच्या बाजूला पूल आहे. तिथे जलशिवारचं काम केलं. उद्धवजी ठाकरे साहेब इथं आलेले होते आणि तिथे हस्ते ते भूमिपूजन आणि नंतर मुख्यमंत्री साहेबांच्या उद्घाटन झालं. आज त्या तळ्यामध्ये किंवा तिथल्या त्या बंधाऱ्यामध्ये एक थेंब पाणी आहे का? पाणी आडवा पाणी जिरवा नाही. फक्त पाणी आडव्याच्या नावाखाली जमीन खोदा आणि त्यामध्ये पैसे जिरवा असा कार्यक्रम सगळा भाजपचा आहे आणि हे अत्यंत चुकीची भूमिका. ते कोणी गुत्तेदार अपॉइंट केलेलं नाही. गुत्तेदार नाही साहेब अधिकारी हो. सरकारची मशिनरी म्हणजे कोण आहे? सरकारची मशिनरी म्हणजे कोण आहे? अधिकाऱ्यांना हाताशी धरणे अधिकाऱ्यांना हाताशी धरणे आणि अधिकाऱ्यामार्फत यंत्रणेचा गैरवापर करून त्याचा पूर्ण फायदा भाजपच्या आमदारांना भाजपच्या लोकप्रतिनिधींना देणे आणि त्यातून पैसे उकळणे एवढा सोपा सुटसुटीत उद्योग या सरकारचा चालू आहे. योजना आलेल्या आहेत. ह्या योजना बहुतांशी ह्या कार्यकर्त्या जगा योजना आहेत. त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा होत नाही. सिंचनाच्या तो प्रमाण वाढण्यासाठी फायदा होत नाही आणि खूप मोठं आणि मुळात विशेषतः मराठवाड्याचं हे दुर्दैव आहे की या मराठवाड्यामध्ये मधला शेतकरी गळफास घेतो, झाडाला लटकतोय तो केवळ आणि केवळ या सिंचनाच्या असुविधेमुळं. आणि आज याला लागून जी प्रश्न आहेत म्हणजे शिक्षणामध्ये बाजारीकरण बघा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिक्षण बाजारीकरण झालंय. म्हणजे सरकार कोणाचं असो किंवा काँग्रेसचं सरकार असेल किंवा आता भाजपा सरकार असेल या ठिकाणचा वाळू माफिया ही यांची देण आहे. या ठिकाणचे डांबर माफिया यांची देण आहे. या ठिकाणचे शैक्षणिक माफिया काँग्रेस भाजपाची दोघांची आहे. दोन्ही सरकारची आहे. कोणी हे सत्तेत असताना त्यांनी ते केलं आणि सत्तेत असताना हे करतायत. आज खाजगी शिक्षणाचं स्तोम एवढं मारलेलं आहे साहेब. या ठिकाणी आता कांबळे नावाच्या एका विद्यार्थिनीने तिचे वडील 2 वर्षापूर्वी वारले. तिनं खाजगी क्लासेसची फीस देता येत नाही म्हणून तिनं चिठ्ठी लिहून गळफास घेतला. ही अशा म्हणजे हृदयस्पर्शी घटना या ठिकाणी घडत आहेत. आणि म्हणून या देशामध्ये आजपर्यंत ज्या जनतेने ज्या लोकांना मतदान दिलं त्या लोकांनी एक जात राजकारण केलं. शिक्षण संस्था एका जातीकडं, या ठिकाणच्या सर्व सहकारी संस्था एका जातीकडं, कारखानदार हे आणि त्याच्यामध्ये जो या राज्यातला वंचित घटक आहे, या राज्यातला जो मूळ म्हणजे मतदार आहे त्याचा केवळ मतदार आणि त्यालाही आता या पुढे जसा यांच्याकडे कारखान्यातला पैसा यायला लागला तसं मग त्यांनी काय केलं भ्रष्टाचारातल्या पैशातून यांनी मतं विकत घेण्याचं राजकारण केलं. आणि याला ही सर्व कूटनीती या सत्ताधाऱ्यांची सरनेते बाळासाहेब आंबेडकरांनी ओळखली आणि या राज्यातला वंचित घटकाला जागा करून त्याला सत्तेत नेण्याचं एक नवं स्वप्न आता आम्ही पाहतोय. आणि वंचित आघाडीचा जर सत्तेत सहभाग झाला आणि तर या सर्व मूळ जे प्रश्न आहेत म्हणजे सिंचनाचा मूळ प्रश्न आहे, शिक्षणाचा मूळ प्रश्न आहे, या देशातला भ्रष्टाचार मूळ प्रश्न आहे, या देशातला बेरोजगारीचा प्रश्न आहे, ही सर्व प्रश्न तडीस नेऊ असं या ठिकाणी मी असा प्रश्न म्हणजे मला असं चर्चा आहे की भाजपाची सत्ता आल्यापासून थोडं संविधानाला भीती झालेली आहे की संविधान कुठे राहतं की नाही राहतं किंवा संविधान जे काय आहे ते मोडून तिथे दुसरी परिस्थिती निर्माण करण्याचा असा आरोप चालू आहे. आणि भारत देशामधूनही तसं आरोप चालू आहेत आणि त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी फार मोठं त्यासाठी शक्ती लावलेली आहे की संविधान बुडवलं जातं त्यासाठी एक मूठ होण्याची त्यांनी म्हणलं. तर मला भाजपाची भूमिका काय नेमकी याच्यावर? माझं असं म्हणायचं आहे की सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं ते इतकं मजबूत आहे, त्याची चौकट इतकी मजबूत आहे की त्याही वेळेस त्यांनी त्याचा गोष्टीचा विचार केला होता की जर पुढे भविष्यात कोणी असं करायचा प्रयत्न केला तर ते चौकटीतच बसत नाही आणि संविधान तुम्हाला मोडीत काढताच येत नाही मुळात. आता राहिला प्रश्न आरोपांचा. तर जेव्हा आम्ही संविधानाला धरून संविधानात दिलेल्या तरतुदीच्या आधारावरती कारवाई करायला लागतो आणि त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने आम्ही करतो
तेव्हा आम्ही संविधान बदलतो अशी आवई ह्या पूर्वी झालेल्या पण सत्ताधाऱ्यांनी प्रवीण भाऊ, उठवलेल्या एक आहे की आपल्या केंद्रातले मंत्री उघडपणे ह्या भाषा बोलतात की या म्हणजे आम्ही हे संविधान बदलण्यासाठी आलो आहोत. आणि देशाच्या राजधानीमध्ये दिवसाढवळ्या संविधानाची प्रतिकात्मक प्रत जाळण्यात आली. ह्या पण ती संबोधीरी आरोप करत असले आणि हे काही एखाद दोन नाही, आरोप नाही, सत्य आहे. खासदारांनी असा उल्लेख केलाय असला तर तो त्यांचा व्यक्तिगत असू शकतो. पक्ष त्यांना नाही, निश्चित तसं शिस्तीची आहे, त्याच्यावर तसं आहे. कारवाई करेल. लोकप्रतिनिधी प्रश्न असा आहे की व्यक्तिगत प्रश्न सरकार असतो म्हणून- कसा? आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. सार्वजनिक जीवनामध्ये नाही, नाही, ऐकून घ्या ना. लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी वैयक्तिक चुकला. असतो का? नाही, नाही, साहेब. चुकला तर आपण त्याला जाहीर शिक्षा घोषणा द्या. करतो ना. असा विषय आहे. मग जाहीर घोषणा करतो. संविधानाच्या आधारावरती 20 वर्षापूर्वी दाखल झालेली लालू प्रसाद यादवच्या विरुद्ध जाहीर घोषणा ते तर करतो. जेलमध्ये गेले. छगन भुजबळ तर जेलमध्ये गेले. कपिल सिब्बलवर गुन्हा दाखल झाला. शारदा चिट फंड घोटाळा त्या ठिकाणी झालेल्या घोटाळ्यामध्ये 1800 अमित लोकं मुंडे- अडकले. अमित त्याच्यामध्ये वकील असणाऱ्या चिदंबरमच्या पत्नी ह्या जर त्याच्यात अडकल्या आणि त्या जर कायद्यामुळे अडकत असतील आणि भ्रष्टाचारामुळे ते जेलमध्ये जात अमित असतील, शहाचा तर मुलगा आम्ही जेलमध्ये झाला पाहिजे ना. करतो. अमित शहाचा मुलगा जेलमध्ये झाला पाहिजे ना. अमित अमित शहाच्या मुलाचे अचानक 750 कोटीची प्रॉपर्टी कसं काय होऊ शकते? 3 वर्ष गुजरातमधून बाहेर होते. मग अमित शहाचा मुलगा जेलमध्ये झाला, तो जेलमध्ये झाला पाहिजे ना. कारण तो इकडे अहो तुम्ही बबनराव पाचपुते ज्याला तुम्ही याच्यामध्ये घोटाळा तो जेलमध्ये झाला पाहिजे ना. तुमच्याकडे झाले की पवित्र शारदा चिट फंडच्या घोटाळ्याच्या तिकडे तुमच्याकडे आले बबनराव पाचपुते तुम्ही जेलमध्ये घालायला पाहिजे होतं. तुम्ही अमित शहाच्या मुलाचे जयंत शहा जेलमध्ये घालायला पाहिजे होतं. तुम्ही हे काय जेलमध्ये घातलं नाही? भ्रष्टाचारी तुरुंगात म्हणजे प्रवीण भाऊचं असं म्हणाले की भ्रष्टाचारांना आम्ही तुरुंगात टाकतो. बबनराव पाचपुतेंना का नाही घातलं तुम्ही? कारण तो तुमच्याकडे आला म्हणून घातलं नाही ना. म्हणजे दिवसाढवळ्या दाभोळकरांचा खून करणारा आरोपी त्यांना का नाही घातलं जेलमध्ये तुम्ही? या देशामध्ये दिवसाढवळ्या खून करणारा कलबुर्गीचा खून होतो, दाभोळकरांचा खून होतो. पुरावे मिळूनही गौरी लंकेचे आरोपी अटक जर असले तरी त्याच्या संदर्भानं पुढची नाहीत. आणि सर्वात मोठी बघा, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, भाजपाचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी आहेत. एक मोठी घटना 2 ऑक्टोबरला घडली. महात्मा गांधीजींच्या पुतळ्यामध्ये मानवी रक्त ठेवून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. असं हिंसक म्हणजे या ठिकाणी चालू आहे म्हणजे असंविधान विरोधी. बरं, याच्यावर ज्या महात्मा गांधीच्या नावावर काँग्रेस राज्य करते त्या काँग्रेस पक्षाने या बाबतीवर मनावर ती भूमिका घेतली नाही. ठोस भूमिका घेतली. विकृती बघा, राष्ट्रीय पातळीवर घेतली. म्हणजे महात्मा गांधींच्या त्यांच्या त्या केलेल्या तयार पुतळ्यामध्ये अक्षरशः मानवी रक्त ठेवून त्यांना दिवसाढवळ्या प्रतिकात्मक गोळ्या घालण्यात आल्या. आणि या देशातलं काँग्रेस त्याच्यावर ज्या पद्धतीनं आक्रमक व्हायला पाहिजे झालं नाही. आणि म्हणून काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, मी बोलले ही आता. विचाराने शामभाऊ. एका विचाराची आहे. शामभाऊ आता मला ही बोलू एक विचाराने एका विचाराची आता आहे. शामभाऊ. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की जर ह्या विचाराला रोखायचं असेल, म्हणजे संघवादी विचार जर रोखायचे असतील तर काँग्रेसलाही रोखलं पाहिजे, भाजपला तर रोखलंच गेलं पाहिजे. पण संघवादी विचार 70 वर्षामध्ये जेव्हा या देशामध्ये बंदूक म्हणजे हातात AK-47 सारख्या अद्ययावत बंदुका घेऊन संचलन झाली संघाची, एकाही काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा एकाही काँग्रेसच्या सरकारने त्याला बंदी करण्याची मागणी केली नाही. दुसरीकडे आदिवासीचा पोरगा जर हातात इळा घेऊन आपलं पोट भरण्यासाठी जात असेल तर त्या शस्त्राच्या कायद्याखाली त्याला अटक केलं. पण या ठिकाणीच संघाच्या या म्हणजे संविधानाचा गैरफायदा घेतला नाही, जातो पण असं ही काँग्रेसनी पोचलेली रणनीती आहे. आणि त्याचं प्रतिका देते ते भाजपात आहे. त्यामुळे हे दोन्ही बोलू द्या ना. सरकार आहेत, ती काही वेगळी नाही. म्हणून जनतेने या दोघांचे चेहरे ओळखावेत अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करणार. यांचा महात्मा गांधी बद्दलचा आक्षेप आहे, त्यावर काँग्रेस पक्षाने मोठं आंदोलन केलं. शेवटी ही हिंसक वृत्तीचीच माणसं आहेत. यांचं स्वातंत्र्याचं RSS किंवा भाजपचं काही देणं घेणं नाही, स्वातंत्र्य लढत कधी नव्हती. दुसरा प्रश्न आहे की भारतीय संविधानाची चौकट मोडण्याचा प्रयत्न होतोय का? अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे साहेब. हो, होतोय. याचं उत्तर हो, होतोय. जी चौकट संविधानात घालून दिली, न्याय व्यवस्था, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या तिघाला स्वतंत्र वेगवेगळे अधिकार दिले असताना न्याय व्यवस्था रस्त्यावर येऊन कधीच आतापर्यंत बोलली नाही साहेब. या सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींना रस्त्यावर येऊन प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तुम्ही संविधानानं दिलेली घटनेचे अधिकार जे न्यायालयाचे आहेत त्यात सुद्धा तुम्ही हस्तक्षेप करताय. ही एक घटना झाली. दुसरी घटना, जी CBI सगळ्यांच्या चौकशा करते त्या CBIच्या आलोकवर्माला काढण्यासाठी तुम्ही रात्री 12 वाजता जाऊन तिथे टाळे मारता, एकमेकाच्या बदल्या करता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा आलोकवर्माला जेव्हा तिथं CBI संचालकांना बसवलं, त्यानंतर तुम्हाला राफेलमध्ये गुन्हा दाखल होतो असं मोदींना भीती होती. आणि म्हणून त्यांनी पुन्हा दुसरी दिवशी बैठक घेतली. ज्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी विरोधी मत नोंदवलं, तरी सुद्धा 2 विरुद्ध 1 या मताने तुम्ही त्याची बदली करताय. याचा अर्थ काय होतो? ज्याचं 15 दिवसानंतर सर्व्हिस समाप्त होणार, सेवा समाप्त होणार होती, त्या 15 दिवसात तुम्हाला भीती का वाटली? भीतीचं कारण एकच आहे, कारण राफेलच्या प्रकरणामध्ये जी चोरी केलेली कागद म्हणतायत त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेला भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचारातून देशाला जे फसवणूक झाली यातून मोदी साहेबांना नक्की आणि नक्की केवळ न्यायालयच एकदा का होईना तुरुंगवासात टाकणार आहे, या भीतीपोटी केवळ. आणि म्हणून
संविधानाची चौकट 100% मोडण्याचं पाप, कारण यांना संविधानच मान्य नाही हो. RSS आणि भाजप यांचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जेव्हा ही राज्यघटना निर्माण होऊ लागली होती त्यावेळेस RSS आणि भाजपच्या लोकांनी, त्यावेळेस भाजप तर नव्हती, जनसंघ होता, त्यावेळेस लोकांनी निर्णय घेतला की या देशात लोकशाहीमध्ये संविधानाची वेगळ्या गरज काय, आपली मनुस्मृती हेच आपलं संविधान आहे, तेच पुढे चाललं पाहिजे. या पद्धतीचं यांचा जे विचारधारा असेल आणि या पद्धतीने जाती धर्मावर आधारित यांना जर राजकारण करायचं असेल, जातीभेद करायचा असेल, कोण काय खाते त्या पोटातलं तुम्ही खाता, आखलातला का मारलो तुम्ही, त्याच्या पोटात खाल्लेलं गायचं मांस सुद्धा मारता तुम्ही, त्याचं तर शोधून तर काढलं पाहिजे कमीत कमी. तुमच्या काळातला ठराव तुमच्या काळातला आहे. आता भाजपाने या implement केला मुद्द्यावर असता. मला भरपूर काय बोलायचं आहे. तुमच्या काळात आखलातला मारण्याचं काय कारण आहे? काँग्रेसचे प्रवक्ते खूप जोरात जरी बोलले तर 1950ला या देशात संविधान लागू झालं, 49ला ते समर्पित झालं, 52 साली जनसंघाची स्थापना झाली. ती स्थापना होण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जीने असं विधान आहे, ती इतिहासात नोंद दिलं आहे की एक देश में 2 प्रधान 2 विधान और 2 निशान नहीं चलेंगे. ते काश्मीरबाबतचं त्यांचं वक्तव्य आहे. म्हणजे आम्हाला या देशाची कॉन्स्टिट्यूशन मान्य आहे. एका कॉन्स्टिट्यूशन अंतर्गत 2 पंतप्रधान 2 निशान 2 विधान म्हणजे 2 कॉन्स्टिट्यूशन असणार नाही, हे श्यामाप्रसादजीचं अजरामर वाक्य आहे. तेव्हा आम्ही घटनेला विरोध केला. काहीतरी कमी आणि अर्धवट अभ्यासाच्या आधारावर असे आरोप नाही, अर्धवट अभ्यास नाही, तुम्ही करून पहा तुम्ही. जनसंघाचे असू द्या. मला 1925 RSS झालं ना, 1925 RSS ही दुसरी राजकीय शाखा आहे. RSS ही राजकीय शाखा आहे. ज्या सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणामध्ये पंतप्रधानाला आणि सरकारला क्लीन चिट दिल्यावर राहुल गांधीचं भरसभेत पंतप्रधानाला चोर आणि अझर मसूदजी किंवा मसूद अझर जे तुम्ही पूर्ण क्लिप ऐकायला पाहिजे होती. अझर मसूदजी याचा अर्थ डोभाल. अहो तुमच्या आदरणीय डोभालजी, आदरणीय डोभाल आणि अझर मसूदजी शब्द मागचं मोर्चं न दाखवता कट करणे आणि त्यातून बदनामी करणे केवळ प्रसार माध्यमाचा हा चोर आहेच आणि त्याचं तर सत्य आहे. चोर आहे हे सत्यच आहे. आता पप्पू आहे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान मणिपूर तेलंगणा या राज्याच्या निवडणुकीमध्ये पप्पूनं काय दाखवलंय ना आपलं. आमचं एक वंचित घटकाचं एक म्हणणं आहे की ह्या ज्या आहेत पूर्ण हे तुम्ही बघितलं सत्ताधाऱ्यांचे ह्या आहेत हे सर्व, पण ज्या माणसांच्या जगण्या मरण्याच्या संदर्भांचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाकडे मात्र ना 50 वर्षामध्ये काँग्रेसने लक्ष दिलंय आणि आताच्या काळामध्ये भाजपने लक्ष दिलंय. आमची मागणी, वंचित घटकांची मागणी अशी आहे की माणसाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, त्याच्या जगण्या मरण्याची निगडीत न्याय द्या अशी आमची एक मागणी आहे. पण मी आता आपण उत्तराकडे वळतो. मला एक माझ्याही माहितीनुसार आणि नांदेड जिल्ह्याचा एक प्रश्न आहे तो की गेल्या 4 वर्षापासून दलित वस्ती योजनेचे जे काही अनुदान आहे, जिल्हा परिषद असो या महानगरपालिका असो, या दोन्ही संस्थेमधला पैसा आज शासनाकडे परत जातोय आणि त्यामुळे जो काही दलित वस्ती आहे, दलित विरोधी सरकार आहे, न्याय मिळणार आहे, म्हणजे सुविधा मिळणार, त्याच्यापासून ते अलिप्त आहेत. ह्याचं थोडं तुम्ही जर भाष्य केलं तर बरं होईल. मी करू का भाष्य आधी? त्याच्यामध्ये मला यांचा भेदभाव आता तर महापालिकेत एकतर्फी सत्ता आहे. मान्य शंभो, महापालिकेत एकतर्फी सत्ता आहे, जिल्हा परिषद मध्ये ह्यांची सत्ता आहे. तेव्हा परत ह्याच्यात भाजप सेनेने थोडा घातला असं म्हणायला काय अर्थ नाही. ह्यांनी दलित वस्तीत कोणती दलित वस्ती वाटून घ्यायची, कोणाला त्याची टेंडर द्यायची आणि स्टँडिंग कमिटीला किती टक्केवारी द्यायची याचा सरळ हिशोब होऊ शकला नाही. त्यामुळे ह्यांचे टेंडरच फ्लॉट झाले नाही. त्याच्यामुळे निधी वापस देण्याची वेळ आता सांगतो. मुळामध्ये केंद्रातला असो की राज्यातला असो हे सरकार दलित विरोधी, अल्पसंख्याक विरोधी आणि ज्या समाजातल्या वंचित घटकांच्या विरोधी आहे. याचं उत्तम उदाहरण दलित वस्तीचं आहे. जी वाटप योग्य केल्यानंतर त्याची 3 वेळ चौकशी केली तर इथल्या पालकमंत्र्यांनी आधी त्यावर बंदी आणली. आपण नंतर उच्च न्यायालयात गेलो, उच्च न्यायालयाने ती बंदी उठवली. त्यानंतर पुन्हा आलो, पुन्हा 3 चौकशी नेमली. इथे स्वतः सचिव आले ग्रामविकास खात्याचे आणि ह्याचे मागासवर्गीय सेलचे विभागाचे सचिव आले. सचिवांनी पाहिली, सचिवाने त्यानंतर त्याला क्लीन चिट दिली आणि त्यानंतर जेव्हा कामाचं वाटप सुरू होतं तेव्हा राज्य शासनाकडून बंदी आणली. म्हणजे यांना नक्की माहित आहे की हा पैसा जो काही हक्काचा दलितांचा आहे तो दलितांपर्यंत पोहोचला तर याचा फायदा काँग्रेस पक्षाला होऊ शकतो आणि हा जर होऊ द्यायचा नसेल तर हा दलित मतदार हा भाजपचा कधीच नव्हता, नाही, पुढे राहणार नाही. आणि म्हणून या आपला जो मतदार नाही त्या मतदाराला सुविधा द्यायच्याच नाहीत ही जर भूमिका त्यांनी घेतली असेल, ही भूमिका जर घेतली असेल, पालकमंत्री कोण आहेत, पालकमंत्री बंदी कोणी आणली, पालकमंत्र्यांनी बंदी आणली, का पैसे अडवले, सगळे पैसे काढवले. हा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आहे. दलित विभागाचं दलित माणसाला न्याय देण्याचं काम आहे. दलितांचे पैसे मिळत नाहीत, शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत, व्यापारी जीएसटी मुळे बेजार आहे. युटिलायझेशन हे करायला उदासीन आहेत.
सरकार उदासीन आहे दलितांसंदर्भात. सरकार कुठल्या महापालिकेने नियोजन केलं, बंदी तुम्ही आणलेली आहे. अहो, त्याच्यावर बंदी आणलेली आहे. दलित चौकशा सगळ्या चौकशा झाल्या, त्यातून सांगितलंय. पण वारंवार अधिकारी पाठवणे, वारंवार हे करणे, रस्ता कुठून घेतला, तो दलित वस्ता रस्ता नाही, तिथे सवर्णाच्याच गाव आहे, तिथे सवर्णाचीच घर आहे, सवर्णाच्या घरी रस्ता द्यायचा नाही. 100 जाचक अटी टाकल्यामुळे तो पैसा परत घालण्याचं काम हे सरकार करत आहे. हे जरी असले तरी एकंदरीत दलित वस्तीचा निधी जो करोड रुपये तो वाया गेला हे तर स्पष्ट झालेलं आहे. कारण आता ते दुसरीकडे ट्रान्सफर करतील ना, ते म्हणजे दलितांना नाही मिळणार. दलितांना मिळणार नाही म्हणजे अहो, यांना दलितांना मिळू द्यायचा नाही. दलितांच्या योजना आहेत कारण त्यांना पक्का माहिती आहे की दलितांना मिळू द्यायचा नाही. दलितांचा पैसा दुसरीकडे वळवणे आणि त्याचा फायदा तिसऱ्या माणसाला देणे, जे त्यांचा लाभार्थी आहे त्या लाभार्थीला पोहोचवणे, एवढंच सगळं काम आहे त्यांचं. अनेक झालेले आहेत, त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे. मला एक आता शेवटी आपल्याला विनंती अशी करायची की आपण एकमत होऊन मतदारांना मतदान करा असं आव्हान आपण करूया. कारण सजग नागरिक आणि जे काही विद्यार्थी शिकलेले आहेत, जोपर्यंत या मतदाना प्रक्रियेत येत नाहीत तोपर्यंत हे संविधान प्रगत होत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि जर शिकलेले लोकच या मतदान प्रक्रियेतून दूर राहतील तर अंगठा बहादर आपल्यावर राज करतील असंही त्यांचं मत होतं. तर आपण सगळे मिळून मतदान करायचं आव्हान आपण करा. सर, पहिला अगोदर ही भारतीय लोकशाही सर्वात मोठी या जगातली देण आहे, ती जिवंत ठेवायची असेल तर यावेळेस सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं. कारण या मतदान प्रक्रियेतून आपल्याला सत्तांतर करायचं आहे. आणि मित्रांनो, हे मतदान तुमचं एवढं महत्त्वाचं आहे की या मतदानातून तुम्ही आज सत्तांतर केला नाही तर भविष्य काळामध्ये ही लोकशाही धोक्यात आहे. आणि आशिया खंडातलं एकच देश उरलेला आहे भारत फक्त, की ज्यामध्ये लोकशाही जीवन ठेवलं आहे आणि ते जीवन ठेवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आहे. त्यामुळे हे जिवंत ठेवण्यासाठी भरभरून मतदान करा. अगदी जिथं शक्य आहे तिथे जाऊन आपल्या मतदान केंद्रावर मतदान करा. नसेल तर तुमच्या ज्या ठिकाणी तुमचे तिथं तुमचे कर्तव्यावर आहात तिथून तुम्ही ते मतदान करा. पण हे एकदाच सत्तांतर करा. यानंतर जर लोकशाही जीवन ठेवायची असेल आणि या देशाला वाचवायचं असेल तर मतदान मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. आणि या मतपत्रिक प्रक्रियेच्या माध्यमातूनच ही लोकशाही अधिक बलशाली आणि सशक्त होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी जाऊन मग कुठलं काम असेल किंवा अन्य दुसरी कुठले कर्तव्य असतील ती बाजूला सारा आणि हे राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण जास्तीत जास्त मतदान करावं. आणि या मताच्या माध्यमातून एकदा ही परिवर्तनाची निघाली लाट आणि यात्रा आहे ती आपण शेवटच्या टप्प्यात न्यावी. धन्यवाद. निश्चितच 2014 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतात असलेल्या 85 कोटी मतदारापैकी केवळ 52 कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आता ती वाढीव झालेली म्हणजे मतदारसंख्या ही 91 कोटीपर्यंत गेलेली आहे. आणि आपला असा अंदाज आहे की आता 75 कोटी जनते तरी कमीत कमी 80% लोकांनी मतदान केलं पाहिजे. तसं तर आम्ही आवाहन करीन की 100% लोकांनी मतदान केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आठवत आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश जेव्हा आपल्यावर राज्य करत असत तर त्यावेळेस त्यांची एखादी राणी जर गर्भारशी राहिली, प्रेग्नंट राहिली तर इथले त्यांचे सोल्जर सांगायचे की आता आपला राजा जन्म घेणार आहे. पण घटना जेव्हा समर्पित केली देशाला डॉक्टरांनी तेव्हा ते असं म्हणले की यापुढे या स्वतंत्र भारताचा राजा राणीच्या पोटात नाही तर मठाच्या पेटीत जन्म घेईल आणि त्याचा राजा हा मतदार राजा असेल, त्याचा बाप. त्यामुळे मतदार राजा तुम्ही आहात. त्यामुळे 100% मतदान झालं पाहिजे. त्यातनं निवडलं गेलेलं सरकार हे 100% खरं असणार आहे. किंवा असलेल्या 100 मतापैकी जर 30च लोक मतदानाला आले आणि 10 मतं पडून एखादा किंवा 11 मतं पडून माणूस निवडून आला तर ती पोषक लोकशाही असणार नाही. आणि त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की ज्यांनी काम केलं आहे त्या कामाला बघून तुम्ही मतदान करा. आणि आपली ही घटना अशी आहे की खासदाराला तुम्ही मतदान केलं तरच ते पंतप्रधानापर्यंत पोहोचतं आणि त्या आधारावरती पंतप्रधानाची निवड होते. देशात जर पुनश्च एकदा नरेंद्र मोदींना सक्षम पंतप्रधान म्हणून तुम्हाला पाहायचं असेल तर नांदेडच्या खासदारापासून तर देशातल्या 545 मतदारसंघातील जनतेने प्रचंड बहुमताने मतदान करून आमच्या पक्षाला पुनश्च एकदा काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन या प्रसंगी आपलं करतो. आणि सम्यक न्यूज चॅनलने आम्हाला या ठिकाणी बोलून चर्चा करण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय विजयजी आपले आभार या प्रसंगी व्यक्त करतो. शामरावजी, आपण मतदान जेवढं जास्त होईल तेवढं त्या राष्ट्रातली लोकशाही प्रगल्भ होत असते आणि म्हणून मताचा टक्का हा वाढला पाहिजे. माझं सर्व मतदारांना विनंती आहे की आपण सकाळपासून मतदान करावं, मोठ्या प्रमाणात मतदान करावं. आणि एक विनंती या ठिकाणी करणार आहे की आपण या 70 वर्षामध्ये
कधी धर्मनिरपेक्ष नावावर मतदान केलं, कधी धर्मांतराच्या नावावर मतदान केलं. विकासाच्या नावावर यावेळेस आता विकास साधण्यासाठी वाडी तांड्याचा विकास साधण्यासाठी, वंचित घटकांचा आदिवासी वाडी पाड्यावरचा विकास साधण्यासाठी यावेळेस श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला भरभरून मतदान करावं, सत्तेत त्यांना बसवावं एवढी या ठिकाणी मी विनंती करतो. दर्शको, आपण या चर्चासत्रामध्ये चर्चा होणारच. या सत्रामध्ये आपण या तिघांचे मत ऐकलेले आहेत. या तिघांनीही आपल्या या न्यूजला वेळ देऊन जे काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभारी आहे. जय भीम. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.